तुम्ही सगळे थांबा. यावरच्या सगळ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडलंय. कॅनल मध्ये पाणी जास्त आहे. त्याचं पूर्ण पाणी माझ्या शेतीला लागतंय. आता सगळं तुम्ही बघायचं पाणी बागेत. अरे झालं ना, आता काय करायचं? काहीच होऊ शकत नाही माझ्या ह्याच्यात. माझ चांगलं माहिती आहे. दिवाळच्या शेतकऱ्यांचं पाणी बंद केलं, कॅनलला पाणी आणून गेलं वरचं. काहीच होणार नाही म्हणतोय, पुन्हा आम्हाला सांगतोय, पण म्हणजे आम्ही नेमकं कशाला भाऊ? किती बरं आलं ते सांगा मला तुम्ही. जर सणाला फोटो काढून पाठवत होते. नाही माझी एक मिनिट फोटो काढून पाठवतो. तुम्हाला फोटो आला. एक मिनिट तुम्हाला काय केल्याने मदत होईल ते सांगा ना. पाणी काढून द्यावं लागतं. कुणाचा कॅनल आहे रे? इरिगेशन अधिकारी वाकडे बोलतात सर. एक मिनिट सगळं झालं पण या कॅनलला पाणी सुटलेलंच नाही. कोण आहे इरिगेशन वाला? मागणं काय करतो? सगळ्याला फूट इरिगेशन वाला आहे का सोबत? कसं नाही बसणार मी? बोलवा त्याला. याला असू दे ना बाबा. पाणी आहे. निघून गेलं मी संपलं विषय. कोण आहे इरिगेशन वाला? फोन केला आहे का इथं? सगळ्यात शेतकऱ्याचा विषय एका ठिकाणी. आता ही सगळे शेतकरी बरोबर आहे. तुम्हाला वरच्या शेतकऱ्याला पाणी सोडायला साहेब पण काढून दिलेलं आहे. तुला मी तुम्ही त्यात पाणी सोडा ना. जरा एक सेकंद ऐक, मला सगळा विषय माहित आहे. आता काय होतं लाला साहेब, तुम्ही सगळेजण आता ही पण सगळी वरची शेतकरी बरोबर आहे. ऐक नीट समजून घे. आता सगळ्याच शेतकऱ्यांच्या ह्या वादातला विषय आता कसा हाताळायचा नीट सांगा. वादातला काही विषय नाही. मी सांगतो. चांगला मार्ग पाणी घालायचं. तू थांब 4 शांत बस. भाऊ बोलतात. तुला प्रश्नाचं सोल्युशन पाहिजे का तुला दंगा करायचा? ऐक ना मग, आता काय केलं मग? शांततेने सांग मला. हो हो ठीक आहे आता पाणी कुठं काढून दिल्यावर